नमस्कार मित्रांनो, मी शोम पवार. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुमच्याकडे LPG गॅस सिलेंडर आहे तर तुम्ही KYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमची सबसिडी बंद होऊ शकते. तर लवकरात लवकर आपली KYC करून घ्या. KYC कशी करायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुमच्याकडे भारत गॅस, HP, इंडियन कोणताही सिलेंडर असो, KYC कशी करायची असते या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला mylpg.in या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं. इथं आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला 3 सिलेंडर दिसतील, भारत गॅस, HP आणि इंडियन. आता मी तुम्हाला HP सिलेंडर आहे, HP गॅस आहे, त्याची KYC कशी करायची ते सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला भारत गॅस आणि इंडियनची सांगतो. त्या गॅसवरती, सिलेंडरवरती क्लिक करायचं आहे. मी HP सिलेंडरवरती क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर राईट साईड कॉर्नरला पाहू शकता साइन इन आणि न्यू युजर असे ऑप्शन दिसतील. यावरती जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही साइन इन करू शकता. जर तुमचं यावरती अकाउंट नाही तर तुम्ही न्यू युजरवरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं 17 डिजिटचा LPG ID नंबर, मोबाईल नंबर वगैरे टाकून तुमचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे. 17 डिजिटचा LPG ID माहीत नसेल तर सर्चसुद्धा करू शकता. माझं इथे ऑलरेडी अकाउंट आहे. भरपूर जणांचं अकाउंट असेल तर मी इथे साइन इनवरती क्लिक करतो. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. लेफ्ट साईडला ऑप्शन आहे आधार ऑथेंटिकेशन, ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लेफ्ट साईडला सगळ्यात शेवटी आधार ऑथेंटिकेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे ॲक्सेप्ट करायचं आहे आणि कॅप्चा जो आहे तो कॅप्चा आहे तसं इथे टाकूनचा आहे आणि जनरेट OTPवरती क्लिक करायचा आहे. जो आधार नंबर आहे तुमचा त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकायच्या अगोदर वरती जो काही कॅप्चा कोड आहे तो सुद्धा त्या बॉक्समधला आहे तसा टाकायचा आहे. त्यानंतर OTP टाकून ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं काम इथे झालेलं आहे. ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे. जर पुन्हा तुम्ही आता आधार ऑथेंटिकेशनवरती क्लिक केलं तर पाहू शकता की KYC ऑलरेडी सबमिटेड, युअर KYC इज ऑलरेडी कंप्लीटेड दाखवत आहे. म्हणजे आपली KYC झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही HP गॅसची जी काही KYC आहे ती कंप्लीट करू शकता. आता बाकीची जी आहे ती भारत गॅसची कशी करणार, तर त्यांच्याद्वारे एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे ज्यामध्ये सर्व ग्राहकांना सूचित करण्यात येते की आपल्या गॅस कनेक्शनची जी काही KYC आहे ती करणे आवश्यक आहे. आता भारत गॅसची करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला 2 ॲप्लिकेशन लागणार आहेत, जे आहे हॅलो BPCL. प्ले स्टोअरवरती जाऊन हॅलो BPCL हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा आणि दुसरं ऑप्शन आहे, दुसरं ॲप आहे आधार फेस ID. हे 2 ॲप जे आहेत ते तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहेत आणि आपण घरीच स्वतः आपली KYC करू शकता असं सगळं सांगण्यात आलेलं आहे. तसेच जर तुम्हाला घरी करायची नसेल तर शेजारील कार्यालयात देखील आपली KYC करू शकता. कागदपत्रामध्ये काय लागणार आहे, तुमचं गॅस कार्ड आणि आधार कार्ड लागणार आहे. तर आता इथं तुम्ही म्हणाल की ॲपमधून करायचे असेल तर ॲपमधून कसे करायचे, कोणकोणते ॲप इन्स्टॉल करायचे ते सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात. भारत गॅससाठी ही गोष्ट लक्षात ठेवा. तर तुम्हाला भारत गॅसची KYC करण्यासाठी प्ले स्टोअरवरती तुम्हाला जायचं आहे आणि सर्च करायचं आहे हॅलो BPCL. हॅलो BPCL नावाचं जे काही ॲप आहे ते सर्च करा, याला इन्स्टॉल करा. इथे तुमचं अकाउंट उघडून तुम्ही यामधून KYC करू शकता. KYC करण्यासाठी तुम्हाला 2 ॲप्लिकेशन लागणार आहेत. म्हणजे हे आत्ता हॅलो BPCL हे आपण इन्स्टॉल केले ते एक ॲप लागेल आणि दुसरं ॲप जे आहे ते एक लागेल आधार. इथे प्ले स्टोअरवरती सर्च करा आधार फेस RD. आधार फेस RD सर्च केल्यानंतर हे एक ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन फक्त इन्स्टॉल करा आणि भारत गॅसचं जे काही हॅलो BPCL ॲप आहे त्याच्यामधून तुमची KYC तुम्ही करू शकता. इंडियन गॅस जो काही 3रा सिलेंडर आहे आपला, त्याची KYC कशी करायची, तर प्ले स्टोअरमधून तुम्हाला हे ॲप लागणार आहे. प्ले स्टोअरवरती इंडियन ऑइल 1 हे सर्च करा. हे ॲप पाहू शकता. इंडियन ऑइल 1 हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. यामध्ये तुमचं अकाउंट उघडा आणि अकाउंट उघडून तुम्ही KYC करा. KYC करताना तुम्हाला हे अजून एक ॲप लागेल, ते म्हणजे आत्ताच मी सांगितलं होतं भारत गॅसला जे दुसरं ॲप्लिकेशन सांगितलं होतं तेच ॲप तुम्हाला इंडियन गॅसला सुद्धा लागेल आधार फेस RD. हे सुद्धा ॲप इन्स्टॉल करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही 3 गॅस सिलेंडरची KYC करू शकता. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.